बातमी आहे शाळेच्या पहिल्या दिवसाची। गेली 2 वर्षे कोरोना महामारीमुळे शाळेपासून दूर असलेल्या मुलांचे आज शाळेमध्ये आगमन झाले आहे। 2 वर्षे शाळेत अगदी शुकशुकाट पाहायला मिळाला होता, पण आज या चिमुकल्यांच्या आगमनामुळे शाळेमध्ये किलबिलाट पाहायला मिळाली आहे। मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसाडून वाहत आहे आणि काही मुलांचे थोडे रडणेही चालू आहे। एवढ्या काळानंतर शाळेमध्ये मुले आले म्हणून शिक्षकांनीही मुलांचे आनंद उत्साहात स्वागत केले। मुलांसोबतच शिक्षक आणि पालकही शाळा सुरू झाल्यामुळे आनंदात पाहायला मिळाले आहे। शाळेचा पहिला दिवस, खरं तर हा पहिला दिवस म्हणजे माझ्यासाठीच नव्हे तर पूर्ण भारतातल्या नव्हे जगातल्या सगळ्या मुलांसाठी हा खूप सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस। जणू आपण दिवाळीचा सण साजरा करावा तसा हा शाळेतल्या मुलांचा आणि त्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा हा एक मोठा दिवस असा आपण मानूयात। या दिवसाची सुरुवात खरं तर या चिमुकल्या फुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी झाली। हा पहिला दिवस पाहण्यासाठी जवळजवळ 3 वर्षे आम्हाला लागली, कारण या 3 वर्षामध्ये जे मूल घरापासून जेव्हा परिसराची ओळख करून घेतं, घरातल्या कुटुंबाव्यतिरिक्त समाजातील बाहेरच्या व्यक्तींशी ओळख करायला जातं, त्याच काळात या मुलांची थोडीशी शिक्षण प्रक्रिया थांबली होती। ही खूप खेदाची गोष्ट आहे। ज्यावेळेस मुलांना खरं शिकण्याची ऊर्जा हवी होती, ती ऊर्जा त्यांना घरातूनच आपण देत होतो। म्हणजेच ऑनलाईन या शिक्षण पद्धतीचा वापर करून बऱ्याच शाळांनी मुलांचा संपर्क चालूच ठेवला होता। पण त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण यामध्ये फरक जर सांगण्यात आला तर ऑनलाईन शिक्षणामध्ये आपण जे मुलांचा सर्वांगीण विकास होतो तो काही झाला असेल असं मला वाटत नाही। कारण सर्वांगीण विकासामध्ये मुलांच्या ज्या शारीरिक हालचाली असतात, बौद्धिक क्षमता असते, ती फक्त आईच नव्हे, आईबरोबर जेव्हा ताईंचा हात असतो आईबरोबर, तेव्हा ते मूल शिकत असतं। त्या मुलांना आईबरोबरच ताई खूप जवळच्या असतात आणि ताईंकडून त्यांना काही नवीन गोष्टी या शालेय वातावरणातच शिकून घ्यायच्या असतात। अशा या लहान मुलांची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी यापुढेही अशी शाळा ऑफलाईन असावी अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करते। आणि या मुलांचा उत्साह आज जेवढा दिसतो तसा शेवटपर्यंत त्यांची शाळा चालूच राहावी असंही त्यांनाही आम्हाला ठामपणे सांगता यावं, अशी आम्हाला आशीर्वाद सगळ्यांचा मिळावा अशीही मी विनंती करते। मुलांचे शाळेत आगमन होताच प्रार्थना, राष्ट्रगीत, श्लोक तसेच विविध गाणे मुलांकडून म्हणून घेतले आहे। आज शाळेचा पहिला दिवस म्हणून अगदी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची तरंग दिसून येत आहे। गेली 2 वर्ष ऑनलाईन शाळा करून मुले तसेच पालक वर्गही कंटाळून गेलेला पाहायला मिळाला, कारण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन शाळेला पालक वर्गाकडून पसंती मिळाली आहे असेही मत पालकांनी व्यक्त केले आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव यांनी। पाहूया। आज शाळेचा पहिला दिवस, खूप आनंद होतो आहे आम्हाला, कारण गेले 2 वर्ष मुलं कोरोनाच्या काळामध्ये घरीच ऑनलाईन पद्धतीने शिकत होती आणि ते समाधान आम्हाला मिळत नव्हतं। आज प्रत्यक्ष शाळेत जे मुलांची गजबज चालू होती, आपले मित्र भेटतात आहे, आपल्याला ताई कोणत्या आहेत ही उत्सुकता, सकाळी आवरण्याची गडबड, यातनं खूप आनंद मिळतो आहे। आणि एक पालक म्हणून मला फार समाधान वाटतं आहे की हे ऑफलाईन पद्धतीनेच शाळा चांगल्या पद्धतीने चालू राहू शकते आणि मुलांचं जे आपण म्हणतो की त्यांचा जो विकास व्हायला हवा आहे त्यासाठी ही शाळा फारच महत्त्वाची। आपल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात आहे। मला खूप आनंद होतो आहे आज की मुलं एवढ्या आनंदाने सकाळी न उठवता अलार्म वाजला कीच माझा मुलगा उठला आणि 6च्या अगोदर उठून आई शाळेत जायचं ही तयारी चालू होती। आणि आज फार लवकर म्हणजे दररोज उठवावं लागायचं, अरे उठ, आज तसं न होता सगळं स्वतःहून केलं आणि आवरून लवकर शाळेत आलो आम्ही।